रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 18 जानेवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 76वा दिवस आहे आणि आम्ही आहोत बरबटी या ठिकाणी. तर सकाळच्या आता 7:15 झालेले आहेत. तर निघलो आहे आम्ही पुढच्या मार्गासाठी. तर चला बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते नर्मदे हर. आणि आज आहे मौनी अमावस्या. तर आता गेल्या महिन्यामध्ये आम्हाला प्रथमतः स्नान करायचं आहे. तर हे आहे बरबटीचा आश्रम. या ठिकाणी प्रभात चौबे जे आहेत ते सदाव्रताची सेवा देतात. तर चला वेळ झालेली आहे पुढच्या मार्गाला निघण्याची. तर चला निघू, बघू आज काय प्रसंग येतात ते नर्मदे हर. मौनी अमावस्या असल्यामुळे आज मैयावर स्नानासाठी गर्दी आहे. तर आम्ही पुढे जाऊन थोडंसं स्नान करणार आहोत. तर या ठिकाणी गर्दी खूप जास्त आहे. तर पगदंडीची वाट आहे ही सकाळी सकाळी लागलेली. आणि इकडे आहेत मैया नर्मदे हर. धुकं खूप जास्त प्रमाणात आहे. जसं जसं पुढं जाऊ तसं तसे धुकं वाढत चालली आहे बघा. समोरचं पण दिसत नाही. पाठीमागची परिक्रमावासी ते दिसत नाहीत, आले आताशी. आणि त्या धुक्यांमध्ये असे जंगली प्राणी जे असतात ते अटॅक करण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. नर्मदे हर. मैया तर दिसतच नाही आहेत कशाच. आजही अशी वाट लागलेली आहे. जबलपूर आम्हाला 60 किलोमीटर आहे अजून. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. स्नान झालेलं आहे आणि स्नान करून आम्ही निघालेलो आहोत पुढच्या दिशेने. रस्ता जर बघितला तर पूर्ण ओला आहे. पाय पण खूप भिजलेत माझे. गावाला पाणी दिलेलं आहे सगळं. ओस असे पडलेले आहेत त्याच्यामुळे. आणि रस्ताही ओला झालाय. पूर्ण असे चिखलासारखे पाय झालेत. चालून आल्यानंतर मला या ठिकाणी नर्मदा मैया लागलेले आहेत. म्हणजे खूप जवळ आहे आता मी मैयांच्या. तर आज सर्वांनी व्यवस्थित असं दर्शन घ्या मौनी अमावस्यांचं. पलीकडे घाटावरती बघा स्नानासाठी खूप जास्त गर्दी आहे. आम्ही जसं आज सकाळपासून निघलोय तसं मैयाचाच किनारा आहे. आश्रमही कुठे लागलेला नाही किंवा घरही कुठं काही दिसत नाही किंवा कोणताही माणूस दिसत नाही. फक्त मैयाच्या समवेत आम्ही चाललेलो आहोत. इतका चिखल होता भयंकर. सगळे कपडे भरलेले, पाय तर पूर्ण चिखलाने घाण झालेत. गावाला पाणी दिलेलं असतं त्यातले त्यात ओसही पडले होते. नर्मदा मैयाच्या किनारी इथे एक बाबाजी आहे. यांनी परिक्रमावाल्यांना चाय प्रसादीची सेवा घेण्यासाठी बोलवलेलं आहे. जय भोलेनाथ. हर हर महादेव. हर हर महादेव. हे रेवा हे शक्ति भोलेनाथ की जय. भोलेनाथ जितनी बनती है ये चौगना घाट भक्त द्वारा. जो भक्त है मेरे चौगना में जो गरीब स्थिति है तो उनके जय जयकार करो रेवा मैया. और मैं आपको ध्यान देता हूँ. 2 महीना 3 हो रहे तो जितना बनता टूटू फूटी आपकी सेवा कर रहा हूँ. वो प्रभात फेरी जो चल रही है सकारे से जय सिया राम जय श्री राम जय श्री राम. तो वे आते हैं और अपना ध्यान देते हैं और अपना ध्यान दे के हरिहर रंगा चाय पी के अपने काम में जुट जाते हैं. बोलो चौगना घाट के देवता देवियों की जय. श्री श्री कजराट मेरे गुरु सर्वज्ञ संगम का मैं छोटा सा उनका चेला हूँ. त्यागी महाराज की जय हो. त्यागी जी महाराज की जय हो.
और सब संत भगवान परमात्मा इनके खुशी राखो। बाद में मेरी और भक्तों की याद करो। बोलो बजरंग बली सिया राम सरकार की जय। सिया राम सरकार की जय। और सब हाँ जी परिक्रमावासी या ठिकाणी बसलेले नर्मदे आहेत. आओ. मायेच्या किनारी एवढा डेंजर चिखल झालाय की लोक इथली शेतातली स्प्रिंकलरने पाणी देतात ना, अक्षरशः मी पडले पण कपडे खराब नाही झाली आणि मेन पण पडले तर कोणीच बघायला नव्हतं. माझ्या बघा मॅट इकडं बघा अशी कुठे गेली, इकडं अशी मॅट सगळी खराब झाली. म्हणजे एकदम हे बघा हा कसा उतार इथला असा, हा खालचा असा उतार होता आणि त्यातली त्यात फोन चालू होता मला कोणाचा तरी. तो फोन मी इथं बॅगमध्ये ठेवला होता स्पीकर करून, डायरेक्ट सुर्र अशी खाली गेले मी. पण लागलं नाही किंवा पाय मुरगाळला नाही, फक्त मॅट थोडीफार भरली. मलाच माझं हसायला आलं कारण पडला मला हसायला खूप येतं. पण मेन पण महत्त्वाचं बघायला कोणी नव्हतं, कारण कोणी बघायला असले की थोडा अपमान झाल्यासारखं वाटतं. आणि चप्पल दाखवते माझी, चप्पल एवढी गाळाने भरली, सोपी नाही परिक्रमा. पाय असे झालेत बघा घाणेरडे. हे एका पायात सॉक्स घातलंय कारण हे पाठीमागून हे बोकड शिर आहे, इथं खूप त्रास होत होता मला. साल्ट निघलीत चालून कारण ओले पाय होते सकाळपासून, खूप घाण अवस्था झाली माझी. हे बघा हे उपरणं असं सगळं भिजलंय चिखलाने. चला आता हातपाय थरथर कापायला लागलेत माझे सकाळपासून. पोटात अन्न कण नाही अजून, कुठंच काय नाही खायला. मैया थोडं लक्ष असू दे आमच्याकडं. घरमध्ये अमावस्यामुळे प्रत्येक घाटावरती गावकऱ्यांची स्नानासाठी गर्दी आहे प्रचंड. आज एवढे भयान चढ उतार आणि रस्ते आहेत ना, 2 वेळा मी आज पडले. पाण्यात इतकी ओली झालेली आहे, पाय पण एवढे खराब झालेत, एकदम घाण अवस्था झाली. आणि रस्ते पण एवढे भयंकर आहेत, असं वाटतं आता रस्त्याने जावं, रोडने. इच्छाच नाही राहिली किनाऱ्याने चालायची. अशा पद्धतीचे रस्ते, चढवर उतर खाली, पाय मुरगळतोय अक्षरशः. स्प्रिंकलरनी खूप जास्त आज वैताग दिलाय आम्हाला चालताना. चला आता सकाळपासून आम्ही चालत आलो तर इतकं अवघड जागेतून आलो आम्ही. पूर्ण चिखल होता, स्प्रिंकलरच्या पाण्याने भिजलो, कपडे घाण झाली, 2 वेळा मी पडले, चिखलाने भरले. अक्षरशः गुडघ्यांपर्यंत चिखल होता पूर्ण, म्हणजे घाण इतकं घाण झालो. ऊन पण भयंकर, बसायला कुठं जागा नव्हती. शेवटी 1:30 वाजले, 1 वाजले, 1:15 वाजले, 1:30 वाजले. 1:30 वाजताही आम्हाला एक कुटी भेटली. इथे पाठीमागे बाबाजी आहेत, त्यांनी हाक मारली, थोडं सावलीला बसा, विश्रांती करा. भूक लागली होती हलकीशी. 1:30चा टायमिंग झाला होता. सकाळपासून आज काहीच खाल्लेलं नाहीये. त्यानंतर बाबाजींनी, आमचे पाटील बाबा म्हटले की चाय प्रसादी भेटणार का, ते म्हटले हो. नंतर त्यांनी विचारलं दाल बाटी आणि भरीत खाणार का, आणि पाटील बाबांना आज भरीत आणि बाटी खायची खूप इच्छा झाली होती. पण इथे बाबाजी आणि मैया आहेत तर त्यांनी आम्हाला बाटी दिली, भरीतही दिलं. आणि जो आत्मा म्हणतो ना आपण शांत होतो, तर तो आत्मा आमचा शांत झालेला आहे. त्यानंतर खूप छान वाटतंय आम्हाला इथे बसून. आता नर्मदे हर, नर्मदे हर. तिकडे आहेत बाबाजी आणि मैया. नर्मदे हर. खरंच असं वाटतंय शंकर आणि पार्वती यांनी आम्हाला दर्शन दिले, त्यांचे मनापासून आम्ही आभारी आहोत. आता आम्ही काही ना काहीतरी या बाबाजींना स्वइच्छेनं काहीतरी इथं देऊ इच्छितो. भजन प्रसादी केली, आम्ही पुढे निघलो. पुढे आल्यानंतर ह्या शेतांनी आम्हाला एवढा आज वैताग दिलाय, अक्षरशः कपडे तर घाण केली, पण आमची मेंटॅलिटी इतकी विचित्र खराब झाली. आता सगळीकडे पाणी पाणी, त्यात रस्ता उरकत नाही, पाय मुरगळल्यासारखं चमक निघते, चिखलाने फासतात ते. स्प्रिंकलरने इतका वैताग दिला. रस्ते पण असे आहेत ना, अक्षरशः मी आता ना असं चिडचिड व्हायला लागले की रस्त्यानेच निघणार आम्ही. हे बघा अशा पद्धतीचा हा रस्ता आहे. आता इथं खड्डा आहे, हा असा उतरायचा इकडनं, परत खाली उतरायचा, पलीकडे जायचं आहे. खाली गाळ दिसतोय
लाकडी पूल आहे, कसं जावं एकट्या माणसाने. समोरच बघा स्प्रिंकलर आहे दर्शन द्यायला. चलो, मैयाच्या नशिबातच असन आज. समयासी सादर व्हावे. चलो, जसं होईल तसं. कसं वाटतंय आज? आज एकदम रिलॅक्स. आज खरंच परिक्रमा होते असं वाटतंय. एकदम एनर्जी लेवल डाऊन करून परत आता चार्ज झाली आहे. आता परत आपण एनर्जी वापरूयात. चला कुठपर्यंत पोहोचूयात ते. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आता परत आपल्याला असा उताराचा रस्ता लागलाय आणि आपल्या ताई साहेब जात आहेत आता. चिखलाचा पुरा पाय माखलेला, त्यातून पूल एकदम ओरिजिनल आहे आजचा. भिकारी तरी अशी आज आमची अवस्था झाली. फक्त एवढं की आम्हाला आज पब्लिक बघायला नाही, आम्ही आमचंच बघतोय. हे बघा, हे कपडे घाण, हे असे डाग पडले, पाठीमागं हे भरलंय. माझ्या पायात बघितलं ना तुम्ही, एक पायात सॉक्स आहे आणि एका पायात सॉक्स नाही, हे पण भरले. इकडे हे कपडे चिखलाने माखलीत. कालच स्वेटर धुतला होता हा मी व्यवस्थित. जवळजवळ 2 निरम्याच्या पुढे वापरल्या होत्या 10,000 रुपयाच्या चांगल्या. पण आज काय झालं, परत चिखलाने भरले. माझा मूडच गेला सगळा. वरून 2 वेळेस पाण्याने पूर्ण भिजलो. हा, 2 वेळेस पाण्याने पूर्ण भिजलो आणि मी तर 2 वेळा पडलो. मी पण 2 वेळा पडलो पाय सरकून. नर्मदे हर. पूल छान आहे का नाही पुढचा? दोघांना पोहता येत नाही. गाडी करूनच आहे आता. चप्पल लागलीच राहिलेली. चप्पल शहरं येत नाही. आता येईल की जबलपूर. आया तर ही शिकवती ना, हाय ते. त्या परिस्थितीत कसं राहायचं, ऍडजस्टमेंट करायला शिकवती माहिती. बस बस. घरी जास्त आम्ही हे करतो मातल्यासारखं. कपडे खराब झाले तर करा चेंज. आता आहे का ऑप्शन? माझं तर असं चप्पल जर थोडस काय झालं ना, लगेच चेंज. आठवड्यातून मला एक चप्पल लागते. पण इथं आल्यावर मग आपल्याला आपली स्वतःची लायकी दाखवते. हे खरं आहे. आपण एवढ्या दिवसात पाहिलेला शब्द. सगळ्यात पहिले ते म्हणतात ना, मला सांगा तुम्ही, माझ्यासारखा जर व्यक्ती असेल ज्याला पोहता येत नाही, तो व्यक्ती कसा जाईल? आता जर खाली बघितलं तर सगळं शेवळ आहे, खोल आहे. एकटा व्यक्ती कसं जाऊ शकतो? नाही जाऊ शकत. त्याच्यासाठी 2 माणसाची गरज आहे. बरं झालं पाटील बाबा आहे, नाही तर माझा गेमच झाला असता. नर्मदे हर. मग अशी आता पाठीमागे हा पूल दिसत असेल. 1 मिनिट दाखवते मी तुम्हाला. बघा हा पूल दिसतोय का? पूल, हा, हे बघा हा पूल दिसत असेल. इथं झाशी घाट होता. आम्हाला सगळेजण सांगायचे, तुम्हाला रस्त्याने जायचं असेल तर झाशी घाटावरून जा, रस्त्याने जवळ पडेल. पण जसं रस्त्याने आलो मैयाचा किनारा सोडून, कुठं जावं आहे आम्हाला रस्त्याने नाही. आम्ही म्हणलं आम्हाला किनाऱ्यानेच जायचं. म्हणजे सकाळी एवढं वैतागलो होतं आम्ही किनाऱ्याने, नको जायला बाबा, इतकं दमलो. अक्षरशः कपडे घाण झाली. रस्ता दिसला की परत मन चेंज झालं, नको किनाऱ्यानेच चला. तर आलेलो आहोत. पुढे लागलेली आहे आम्हाला यात्रा. जवळजवळ 4-5 दिवस झाला आम्हाला यात्रा लागती. पण यात्रा आहे ना ही दक्षिण तटावरच लागते, उत्तर तटावर लागत नाही. तेवढंच यात्रेत आम्हाला बघून मन काय म्हणतात, विरंगुळा जो असतो तेवढं मन लागतं. तिकडं पाळणे वगैरे आलेले ते बघा. कालही ते कुत्रं क्रॉस होत होतं बघा, तिथं पण पलीकडेच यात्रा होती. आणि आता पण इथे पलीकडे यात्रा आहे. म्हणजे ते म्हणतात ना, दुरून डोंगर चांगला दिसतो, लांबूनच बघून घ्यायचं आणि मन शांत करायचं, अशी गत झाली आमची आता. चलो, मैयाचं स्वरूप आम्हाला सकाळपासून इतकं सुंदर बघायला भेटतंय. कधी मैया संत वाहते, तर कधी छोट्या स्वरूपात होते, तर कधी मैयाचं मोठं स्वरूप होतंय, तर कधी कधी एकदम खळखळ वाहते. तर इथे बघा, इथं जर बघितलं तर मैयाला खूप जास्त असं स्पीड आहे. स्पीडमध्ये मैया वाहते इथे. नर्मदे हर. झुमकत झुमकत जनन जनन रमती राजंती. नर्मदे हर मैया. घरी गेल्यावर कसं करमलो आम्हाला तुम्हाला सोडून. मैयाच्या किनाऱ्याने चालायला आम्हाला खूप संताप आला होता. संताप म्हणजे मैयाच्या सहवासात संताप नाही आला, पण जे कडेला स्प्रिंकलर चालू होते किंवा चिखल होता, तर मी मैयाला क्षमा मागते. मी जर वाईट बोलले होते मगाशी,
की मी असं बोलले मागाशी की नको वाटतं बाबा चालायला मला मैयाचे म्हणजे इथं किनाऱ्याने जास्त त्रास होतो स्प्रिंकलरने, कारण अक्षरशः आमची दशा झाली होती तशी, अक्षरशः जेवायला भेटलं नाही, जीव वैतागतो ना हो. कारण फसले, 2 वेळा पडले, मी चिखलानी भरले, माझी मॅटही भरली, काल स्वेटर धुतला होता, स्वेटरही घाण झाला, त्यानंतर मोबाईलही चिखलात फसला, कंटिन्यू पाणी होतं, कुठं बसायला जागाही नव्हती. कदाचित ती मैयाने आमची परीक्षा घेतली असावी. जीव एवढा वैतागला माझा की मग माझी चिडचिड झाली, म्हणलं मी चालले आता वरती, रस्त्याने जाते. पण परत झाशी आली, रस्ता आला, झाशीवरून मार्ग होता रस्त्याने जायला, पण मन माझं मैयाकडेच ओढत होतं. शेवटी आई येते, चला आता जातोय किनाऱ्यानेच, कसं पण होईन आम्ही मैयाच्या किनाऱ्यानेच जाऊ. जाऊ द्या, एवढंच मैयाचं सहवास आहे. परत जबलपूर नंतर दिंडोरी मार्गे नाही जाणार, आम्ही रस्त्यानेच जाणार आहोत. आता ते मैया कलियुगातली सत्य ही घटना, नर्मदा मैया. गाणं आहे ना, मा नर्मदा तू हे कलियुग की गंगा, भजन येते मैयांचं. कदाचित तिकडे मढी घाट आहे म्हणजे स्मशानभूमी, बरेच या ठिकाणी हे आणतात, मृत व्यक्ती आणतात जाळायला मढ. वरून रेल्वेचा पूल आहे बघा, रेल्वे चालली वरून. तर नर्मदा मैयाच्या किनारी आम्ही चालत असताना 4:30 पावणे 5 वाजले. आमच्या पुढे झोजी घाट होता, तो 4 किलोमीटर आहे आणि आता 4:45 वाजलेले आहेत. आम्ही आश्रमात पोहोचू शकत नाही. हे कोणतं गाव आहे हे आश्रम? नाही माहिती, असं फक्त नीलकंठ आश्रम. हा, नीलकंठ आश्रमाचं असं नाव आहे. तर आम्ही जातो इथे. तर वरती जर बघितलं तुम्ही तर अशा पद्धतीने वरती जायला लागणार आहे. इथं कुठं दुकान नाही, काय नाही. तर आम्ही एक बाबाजी, त्यांना म्हणजे काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, आम्ही त्यांना विचारलं इथं दुकान कुठं आहे का, कारण कपडे धुवायचीत, माझी घाण झाली सगळी. तर बाबाजींनी सांगितलं की, म्हणलं आम्हाला सरप आणून द्या, आम्ही पैसे देतो. बाबाजी म्हणले नाही, मी ह्या गावचा सरपंच आहे, मी तुम्हाला स्वतः आणून देतो. म्हणलं आमचे पैसे घेऊन द्या. ते म्हणले नाही, मी माझेच पैसे नाही आणणार. म्हणलं नको, मग तसं आम्हाला ती सेवा नाही लागू होणार नाही. ते म्हणले आम्हाला तरी करू द्या. तर अर्धा किलोमीटर दुकान दूर होतं, आमची कॅपॅसिटी नाही जायची, तर ते घेऊन येणार आहेत. आता 4:30 पावणे 5 वाजले. आधी आसन लावतो, त्यानंतर बाबाजी आणून देतील, मग कपडे धुवायचे. तोपर्यंत जातोय वरती नर्मदे हर. तर अशा पद्धतीने वरती जाण्याचा रस्ता आहे. नीलकंठ आश्रम आहे. आश्रमात कोण आहे का ते बघू. सदावर्त असेल तर आजही बनवावं लागेल कालसारखं. चला, नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही आश्रमात आलो. आश्रमात आल्यानंतर महाराजांनी आम्हाला आसन लावायला जागा दिली. आणि आता वेळ जर बघत असाल तुम्ही तर आम्ही ज्यावेळेस आलतो आश्रमात त्यावेळेस 5:15 झाले होते. मग आल्याला कपडे धुवायची होती, मग कालची कपडे होती आणि आज चिखलानी एवढी आमची घाण अवस्था झाली होती. तर हा माझ्याकडे मी एक्स्ट्रा त्या दिवशी ड्रेस घेतलेला आहे बर्मन घाटावरती, व्हाईट कलरचा. हा मी ड्रेस घातला. त्यानंतर आता कपडे धुतली. आता 5:45 वाजलेले आहेत कपडे धुता. तर इथे सदावर्त आहे. एवढं आम्ही आता चालून आलो. 30 किलोमीटर आज झालेलं आहे. त्यानंतर आल्याला मी कपडे धुतली, 2 दिवसाची कपडे, मळाली होती प्रचंड. त्यातही एका दादांनी आम्हाला निरमा आणून दिला. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, निरम्यात भिजाय घातली. त्याच्यानंतर आता वाळे टाकणार, फ्रेश होणार, आरती करणार, परत सदावर्त आहे. परत आम्हाला भोजन प्रसादी बनवायचे आहे. तर एवढं नर्मदा परिक्रमामध्ये स्ट्रगल करावं लागतं. आणि सगळे म्हणतात की नर्मदा परिक्रमा सोपी नाही, त्याग करावा लागतो इथे आल्याच्या नंतर खूप गोष्टींचा. नर्मदे हर, नर्मदे हर. तपोभूमि है ये, राजा बलि यहाँ तपस्या किया था, बस वही ये है। यहाँ पर नारायण आए थे 52 अवतार।
हो गया बस। और क्या। और उनका 3 चरण आपने क्या बताया? हाँ, 3 चरण में पूरा नाप लिए ना, लास्ट में पाताल में भेज दिए। हाँ वो एक तो आपके वहाँ स्थान है नासिक में हाँ इनका, हाँ। और दूसरा ये है, यहीं पर तपस्या किए। 3 पावल जमीन मांगी थी ना? हाँ हाँ यही है क्या वो? हाँ, ये वो यही है। अरे अरे अरे, नर्मदे हर। तर आम्ही आता ज्या ठिकाणी आहोत खूप सुंदर असं या ठिकाणचं महत्त्व आहे. जे आम्ही आता सेवेसाठी बाबांकडे गेलो होतो, बाबांनी सांगितलं की बळीराजाला वामन अवतारामध्ये 3 पावलं जी जमीन मागितली होती यज्ञाच्या वेळेस, ते हे तीर्थ आहे. आणि इथंच जी 3 पावलं आहेत ते हे ठिकाण आहे. आणि पाठीमागे जे मंदिर दिसत आहे शिवशंकरजी, तर या तीर्थाचं असं महत्त्व आहे. 5 वेळा सोमवारी या ठिकाणी जो व्यक्ती जल वाहील त्याला या ठिकाणी मनोकामना जी आहे ती पूर्ण होते. हेच ते ठिकाण आहे. मी तुम्हाला आता या तीर्थाचं इथलं महत्त्व सांगणार आहे. तर चला आपण इथे जाऊयात. नर्मदे हर. तर हेच ते तीर्थ आहे. बळीराजा एक शक्तिशाली आणि मोठा राजा होता, ज्याच्या राज्यात सुख समृद्धी आणि समानता होती, ज्याच्यामुळे देवही त्यांचं सामर्थ्य पाहून चिंतित झाले होते. आणि वामन अवताराचं सांगायचं झालं तर देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णूने बटू म्हणजे वामन रूप धारण केलं होतं आणि बळीराजाच्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी त्याच्याकडे आले. 3 पावलांचं महत्त्व सांगायचं झालं तर वामनाने बळीराजाकडे 3 पावलांनी एवढी जमीन मागितली. बळीराजाचा गुरु शुक्राचार्य यांनी त्याला इशारा दिला, पण बळीराजा आपल्या वचनावर ठाम राहिला आणि त्याने जमीन दान दिली. विश्वरूप कोण वामनाने आपले विराट रूप धारण केले आणि एका पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात स्वर्ग मोजले. 3ऱ्या पावलासाठी जागा नसल्याने बळीराजाला आपलं शिरच्छेद करण्यासाठी सांगितलं. बळीराजाला विनम्रपणे खाली बसला आणि आपले मस्तक ठेवले. त्याच्या या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने त्याला पाताळ लोकाचा राजा बनवलं. दरवर्षी दिवाळीच्या काळात आपल्या प्रजेला भेटण्याची परवानगी दिली. नर्मदेहर तर थोडक्यात असं महत्व आहे. जे 3रं पाऊल म्हणतो स्वर्ग पृथ्वी, आणि 3रं पाऊल हे इथं आहे. नर्मदेहर. कपडे धुतले, आल्यावरती आसन पकडलं, त्याच्यानंतर आरती झाली, आरती झाल्यावर आवरल्यानंतर दर्शन घेतलं. इथं आता वाजलेत 8:15. तर हे बघा एवढा पिठाचा गोळा, एवढ्या चपात्या पेंडिंगला आहेत. इकडे चूल पेटत नाही दिवसभर. अरे बापरे, दिवसभर चालूनही दुपारी आल्यानंतर सदावर्त असतं, भोजन प्रसादी बनवावी लागते. सदावर्त म्हणजे ते आपल्याला शिदा देणार, आपण बनवणार. इथं काय होतं की इथंही सदावर्त आहे, ते भोजन प्रसादी बनवत होते. पण आजींचं वय जर बघितलं तर 75+ आहे. बाबाही दिवसभर सेवा करतात. त्याच्यामुळे मला वाटलं की आज काही ना काहीतरी सेवा करावी. तर मी बसलेले आहे इथे चपाती करण्यासाठी. जसं खातो आपण आनंदाने, तशी सेवाही आनंदाने केली पाहिजे. चलो नर्मदे. चपाती बनवलेली आहे मी आणि भोजन प्रसादीची पंगत बसलेली आहे. तर भोजन प्रसादी करून घेतो. पाठ दुखायला लागली माझ्या आता लाटेपर्यंत, कारण जवळजवळ 15-20 जणांचं भोजन प्रसादी चपाती लाटली. दमलंय पण चेहऱ्यावरच दिसतंय. तर चला बाबाजी वाढायला सुरुवात करतात, आपण घेऊ भोजन प्रसादी. सीताराम सीताराम सीताराम. नर्मदे. आजच्या भोजन प्रसादीमध्ये आहे चपाती आणि वाटून वाटाण्याची भाजी. नर्मदे.